प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला आशीर्वाद मिळेल. शब्द आहेत आजच्या प्रतिसाद स्तोत्रामधील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य पवित्र जीवन जगण्यासाठी खूप प्रयत्नशील असतो. मात्र पावित्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असण्याची शक्यता असते. आज आपल्यासमोर जी 2 वाचनं सादर करण्यात आलेली आहेत, त्या दोन्ही वाचनामध्ये पावित्र्याची वेगवेगळी रूपं आपल्याला उलगडून सांगण्यात आलेली आहेत. पहिल्या वाचनामध्ये रूथची संपूर्ण कथा आपल्यासमोर देण्यात आलेली आहे. रूथच्या जीवनाचे एकूण 4 टप्पे. पहिला टप्पा विवाहा अगोदरचा, दुसरा टप्पा विवाहानंतरचा, तिसरा टप्पा सासरी आल्यानंतरचा आणि चौथा टप्पा पुनर्विवाहाचा. ह्या 4ही टप्प्यामधून आपल्याला पावित्र्याचे 4 घटक पाहायला मिळतात. पहिला घटक आहे धीर धरणं, की रूथ ही मोआब देशातली आणि त्या ठिकाणी बेथलेहमच्या नामीचं कुटुंब येऊन थडकलेलं. नामीला 2 मुलं होती. त्या 2 मुलांबरोबर तेथील 2 मुलींची लग्न झाली. त्यातील एक आहे रूथ. विवाहापूर्वीचा हा जो काळ आहे, त्या काळामध्ये रूथला कदाचित बराच धीर धरावा लागला असेल. परंतु परमेश्वर वाकड्या रेषेवरती कसा सरळ लिहू शकतो, त्याचं हे सुंदर असं उदाहरण. दुसऱ्या टप्प्यामध्ये विवाहानंतरची परिस्थिती, की काही दिवसातच तिचा पती मरण पावला. म्हणजे विवाह झाल्यानंतरसुद्धा वैधव्य तिच्या वाटेला आलं. ते वाटेला आलेलं असताना देखील दुसरा टप्पा आहे एकनिष्ठेचा, की तिच्या सासूने तिला सांगितलं की आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही. माझे पती मरण पावले, माझी 2 मुलं मरण पावली, आता आपण तिघी विधवा. आपण कसं जीवन जगायचं? तुम्ही आपापल्या माहेरी निघून जा, मी जाते माझ्या सासरी. आणि अशा प्रकारची निर्वानिर्वीची भाषा ती करत असताना अर्पा निघून गेली. रूथ मात्र तिला चिकटून बसली. रूथ अध्याय 1 वचन 16 तिने उच्चारलेले शब्द अजरामर झालेले आहेत. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन. तुम्हाला जिथे पुरलं जाईल तिथे मला पुरलं जाईल. एकनिष्ठेचं सुंदर असं हे प्रतीक. म्हणून पावित्र्यासाठी आवश्यक असलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्ठा. तिसऱ्या टप्प्यामध्ये रूथ आणि निओमी बेथलेहमला परत येतात. पण त्यांची जी अवस्था आहे ती पाहिल्यानंतर लोक देखील आश्चर्यचकित होतात, की ही भरल्या मनाने तिथे गेली होती, आता ही संपूर्णपणे रिकामी होऊन परत आलेली आहे. नवरा गेला, मुलं गेली, सून सोडून गेली, एका सुनेला ती घेऊन आलेली आहे, ती देखील विधवा. अशा प्रकारची परिस्थिती. हालाकीचे दिवस ह्या दोघींच्या वाटेला त्यावेळेला आले असतील, परंतु अशाही वेळेला रूथ मात्र आपल्या सासूशी चिकटून राहते. इतकंच नाही तर काबाड कष्ट करायला सुरुवात करते. पावित्र्याचा हा तिसरा पैलू आहे, की पावित्र्यपूर्ण जीवन जगण्यासाठी हातावर हात ठेवून स्वस्थ बसायचं नसतं, सातत्याने कार्यरत राहायचं असतं, कार्यमग्न राहायचं असतं. परमेश्वर अशा व्यक्तीच्या सोबत असतो आणि अशी व्यक्ती परमेश्वराच्या कृपेशी सहकार्य करत असते आणि पावित्र्याचा मळा फुलवत असते. चौथ्या टप्प्यामध्ये आता रूथचं भाग्य उजळतं. बोआज नावाचा एक श्रीमंत माणूस तिच्या जीवनामध्ये येतो. दोघांचं लग्न होतं आणि रूथ ही दावीद राजाची पणजी बनते. आता अशा प्रकारे रूथचं जीवन फुललेलं आहे. ते पावित्र्याच्या वसंत ऋतूचं प्रतीक आहे, की संत अविलाची संत तेरेसा म्हणते त्याप्रमाणे स्पिरिच्युअल मॅरेज हा क्षण फार छोटा असतो, परंतु ज्या माणसाने स्पिरिच्युअल मॅरेज नावाचा अनुभव घेतलेला आहे
ती व्यक्ती ह्या जगातील कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून पडू शकत नाही. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या पावित्र्याची व्याख्या सांगत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत. पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे जीवनामधील सुसंगती. मोशेच्या आसनावर बसलेले शास्त्री परुषी आपल्या जीवनामध्ये मात्र आपल्या शिकवणुकीविरुद्ध वर्तन करत असतात. ही विसंगती पावित्र्याच्या मार्गातील फार मोठा अडथळा असते. आणि दुसरी गोष्ट दिखाऊपणा, की पावित्र्यासाठी आपण जे काही करत असतो त्याचा देखावा माणसाने करायचा नसतो. त्या दिखाव्याचे वेगवेगळे कंगोरे प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर उलगडून दाखवलेले आहेत, की लोकांनी पाहावीत म्हणून आपली कामं करणं, लोकांकडून गुरुजी म्हणून घेणं, पिता म्हणून घेणं, स्वामी म्हणून घेणं, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं, महत्त्वाची स्थानं पटकावण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या निखळ अशा पावित्र्याच्या आड येत असतात. पावित्र्य ही एक तपश्चर्या असते, परमेश्वराने दिलेली देणगी असते. तिला आपण सहकार्य करण्याची गरज असते. ते सहकार्य करण्याची कृपा आपल्याला लाभावी म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.